नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज आलेलो आहोत त्रिशूला एमसीक्यू सिरीज मध्ये। एपिसोड नंबर आहे आपला 14। ओके, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं आहे, पहिल्यापासून 40th पर्यंत असे। ओके, जे इम्पॉर्टंट वाटते तुम्हाला, मॅक्झिमम तर आपण इम्पॉर्टंटच सांगतोय, पण त्याच्यामधलं पण तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट नोट्स बनवायचा आहे। ओके, शॉर्ट नोट्स बनवायचा आहे। ओके, चला ह्या सिरीज मध्ये आपण कुठल्या एक्झामला टार्गेट करत जाणार आहेत बघा। नॉर्शिट 10। ओके, आता येणारी नॉर्शिट 10 ला आपली मेन फोकस असूया। ओके, नॉर्शिट 10 त्याच्यासोबत डीएमईआर, डीएचएस, ईएसआयसी, आरआरबी, सीएचओ, एजीपीजीआय, जिपमर, त्याच्यासोबत डीडब्ल्यूएसपी आणि आपले नर्सिंग मधले सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहेत सगळ्यांना आपण टार्गेट मध्ये घेत ही सिरीज जाणार आहे। ओके, चला ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे। ओके, नॉलेज, कुठली नॉलेज, नर्सिंग नॉलेज। ओके, नर्सिंग नॉलेज घेत जे एमसीक्यू आहे आपण सतत प्रॅक्टिस करणार आहे, कधीपर्यंत, सक्सेस होईपर्यंत। आपल्याला नर्सिंग ऑफिसर एक वेकेन्सी, ओके, जॉब भेटेपर्यंत गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये, ओके, ही सुरूच असणार आहे। ओके, ह्याच्यामध्ये आपण सगळी आपली नर्सिंग फील्ड मधले सगळी सब्जेक्ट आपण कव्हर करत जाणार आहोत। ओके, त्रिशूल काय, ही नर्सिंग करिअरला नवी दार। ओके, मराठीमध्ये आपण ही पहिल्यांदा घेऊन आलो आहे। ओके, चला ज्यांनी पण हे बघत आहेत, ज्यांनी बीएससी नर्सिंग आणि जीएनएम स्टुडंट जे ओळखीचे तुम्हाला कोणी असेल तर त्यांना ही चॅनल रेफर करा। ओके, यांना पण ही फायदेशीर ठरणार आहे। ओके, चला मग सुरू करूया। सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे जे तुमचा फीडबॅक आहे। ओके, काय पण असो, जे चेंजेस व्हायला पाहिजे किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही कॉमेंट करू शकता। ओके, आणि फायदेशीर ठरलं तर तुम्ही शेअर करायचं पण आहे, त्याच्यासोबत सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबा। ओके, एवढी माहिती आहे। आणि आपण यूट्यूब, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम, फेसबुक मध्ये पण अवेलेबल आहे, इकडून पण तुम्ही फायदा घेऊ शकता। ओके, चला मग नेक्स्ट काय बघा, आजचं मोटिवेशन काय म्हणतं बघा, इट्स नॉट अबाउट अ परफेक्ट। ओके, ही परफेक्टची नाही बोलत। ओके, नॉट अबाउट अ परफेक्ट, इट्स अबाउट अ एफर्ट। बघा, इथे कोणी पण परफेक्ट नाहीये, इन्क्लुडिंग मी, आणि सगळे कोणी पण परफेक्ट नसणार आहे। जे आहे, जे सगळे कशावरती आहे, एफर्ट। ओके, जे आपण प्रयत्न करणार आहेत, ओके, जे आपण प्रयत्न करणार आहे त्याच्यावरती ठरणार आहे, काही पण असो। मग आपल्याला काय, आपले ध्येय होता पहिल्यापासून काय, नर्सिंग ऑफिसर व्हायची, कुठे, गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये। ओके, मग आपण इथे कोणी पण परफेक्ट नाहीये, आपल्याला काय करायचंय, प्रयत्न करायचे, जे आपण मेहनतीने एफर्ट करायचा आहे। ओके, कुठेपर्यंत, आपल्याला एक जॉब भेटेपर्यंत ही सुरू असणारच आहे। ओके, तुमचं पण ही प्रयत्न सुरूच आहे आणि माझा पण तुमच्यासोबत सुरूच असणार आहे ही प्रयत्न। ओके, कशासाठी, नर्सिंग ऑफिसर होण्यासाठी। ओके, चला मग सुरुवात करूया आज सिरीज। बघा, पहिली क्वेश्चन काय म्हणते बघा, ह्याच्यामध्ये आपण ज्यांना वाटत असेल आपण क्वेश्चन वगैरे कमी घेत असेल, पण आपण मेनली ह्याच्यामध्ये सगळी कॉन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहे। ओके, एकदा जे क्वेश्चन तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर झालं तर कुठल्या पण क्वेश्चन येऊ दे, ओके, जे आपण तुम्ही इझिली त्याला ट्रॅकल करू शकता। ओके, चला मग सुरुवात करूया। काय म्हणते बघा, पहिली क्वेश्चन, अ नर्स केअरिंग अ पेशंट। ओके, नर्स काय करते, पेशंटला केअर करते, ऑन अ पेशंट, ऑन अ कशावरती आहे, पॅनक्रियाटिक एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी। म्हणून बघा काय म्हणते, पॅनक्रियाटिक एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे PRT वरती पेशंट आहे। ओके, शुड असिस्ट फॉर देम। बघा काय म्हणते, असिस्ट देम फॉर, मग पेशंटला आपण असिस्ट करायला पाहिजे। काय भेटू शकतं पेशंट मध्ये, बघा पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, वेट गेन होऊ शकते पेशंटचा, आणि हायपरटेन्शन मध्ये जाऊ शकते, आणि अरिथमिया, आणि GIT इरिटेशन। बघा काय म्हणते, एक पेशंट आहे, पेशंट ऑन कशावरती आहे, पॅनक्रियाटिक एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी। ओके, तुम्ही कन्फ्युज होऊ नका, काल मी काय म्हटलं होतं, रिप्लेसमेंट आणि एक्सचेंज ब्लड, बरं का, एक्सचेंज ब्लड आणि ब्लड ट्रान्सफ्युजन जे प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघत होतो। ओके, त्याच्यामध्ये काय बघा, एक्सचेंज म्हणजे काय, जे पेशंटमध्ये ब्लड असतं ते आपण काढणार आणि दुसरी ब्लड टाकणार, हे काय एक्सचेंज झालं। मग BT मध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये काय करतो आपण, पेशंट मधनं ब्लड काढत नाहीये, फक्त त्यांना देतो। ओके, एवढी कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा। ओके, एक्सचेंज आणि ब्लड ट्रान्सफ्युजन मधलं। ओके, हे झालं। काय करायचं आपल्याला, शुड असिस्ट देम। बघा, ही पेशंट PRT घेत आहे, त्याला आपण असिस्ट करायचं आहे, कुठल्या, हे दिसू शकते ऑप्शन मध्ये काय काय दिले आपल्याला, वेट गेन दिलेलं आहे, हायपरटेन्शन दिलेलं आहे, अरिथमिया दिलेलं आहे, आणि GIT इरिटेशन दिलेलं आहे। बघा, GRT, ओके सॉरी GRT म्हणतो, बघा PRT बद्दल आपण थोडक्यात बघूया। ओके, PRT म्हणजे काय, पॅनक्रियाटिक काय होता, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, PERT। ओके, एवढेच आपण शॉर्ट मध्ये लिहू। ओके,
हे झालं. हे कशासाठी कधी यूज करतात आपण? युज्ड इन, ओके, कधी? क्रोनिक ब्रँकिटायटिस. ब्रँकिटायटिसला ज्यावेळी इन्फेक्शन वगैरे होतात, ओके, पॅन्क्रिटायटिस मध्ये वगैरे आपण ही यूज करतो, PERT, ओके. त्याच्यासोबत सिस्टिक फायब्रोसिस, सिस्टिक फायब्रोसिस आणि पॅन्क्रियाटिक सर्जरी वगैरे झालं असेल तरी पण पॅन्क्रियाटिक सर्जरी त्यावेळी आपण PERTचा यूज घेतो. बघा कुठले कुठले ड्रग असणार आहे ह्याच्यामध्ये? ड्रग असणार आहे कुठली? पॅन्क्रिलिपेज, ओके. त्याच्यासोबत अजून कुठले? पॅन्क्रिएटाइन. ही 2 ड्रग असणार आहे, ओके. ह्याच्यामध्ये काय असणार आहे माहिती आहे का? ह्याच्यामध्ये असणार आहे जे पॅन्क्रियाटिक एन्झाईम जे देतात, ओके, नॉर्मली, ओके. काय काय? लिपेज असणार, बरं का, हे काय? लिपेज असणार. त्याच्यासोबत अमालाइज असणार, ओके. त्याच्यासोबत असणार फ्रक्टोज. ही सगळी ह्याच्यामध्ये हा मेडिसिन मध्ये असणार आहेत, ओके. चला मग ह्याची थेरप्युटिक गोल आपल्याला बघायचा आहे. काय बघायचं आपल्याला? थेरप्युटिक गोल. थेरप्युटिक गोल ऑफ कशाची बघतो आपण? PERTचं, ओके. त्याच्यामध्ये काय होणार आहे? त्याच्यामध्ये ती काय मदत करतो? इम्प्रूव्ह डायजेशन, ओके, इम्प्रूव्ह डायजेशन. बघा ह्याच्यामध्ये आपण रिप्लेसमेंट बघा इथे काय यूज्ड इन अ क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस म्हटलं आणि सिस्टिक फायब्रोसिस आणि पॅन्क्रियाटिक सर्जरीमध्ये ज्यावेळी इन्फेक्शन वगैरे होतात, जी पॅन्क्रियाज काय काम नाही करणार आहे, ओके, कामामध्ये त्यांचं फंक्शन कमी होऊ शकतं, ज्यावेळी जे एन्झाईम बॉडीला पाहिजे होते ते भेटणार नाहीये, म्हणून आपण काय देतोय? डायरेक्टली रेडीमेड, ओके, म्हणजे जे मेडिसिन मध्ये आपण देणार आहे. काय काय देणार? लायपेज म्हणा, अमालाइज म्हणा, फ्रक्टोज, जे आपल्याला नॉर्मली पाहिजे होतं, ओके, ड्रग अनुसार देणार आहे. कशासाठी? जे कशासाठी देणार आहे आपण? इम्प्रूव्ह डायजेशनसाठी, डायजेशन आणि त्याच्यासोबत ऑब्सॉर्प्शन साठी, ओके. काय काय हे होणार आहे ह्याच्यामध्ये? फॅट म्हणा, प्रोटीन म्हणा, कार्बोहायड्रेट ह्याची डायजेशन व्हायला पाहिजे आणि त्याच्यासोबत ऑब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे. ही बॉडीचं रिक्वायरमेंट असते डेली, म्हणून आपण द्यायलो, ओके. त्याच्यासोबत आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. काय प्रिव्हेंट करायचं आहे? स्टटोरिया. म्हणजे काय असतं? स्टटर म्हणजे काय? हे असणार आहे फॅटी स्टूल, ओके, फॅटी स्टूल, ओके. हे डायजेस्ट नाही झालं तर कुठे जाणार आहे? स्टूल बनता पास होणार आहे, ओके, फॅटी स्टूल. आणि त्याच्यासोबत आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे ब्लोटिंग आणि माल न्यूट्रिशन. बघा ही ऑब्झॉर्प्शन नाही झालं तर, ऑब्झॉर्प्शन नाही झालं तर आपल्या बॉडीमध्ये ही मेटाबॉलिझ होणार आहे का? नाही. याचे बिना कामाचं हे काय आपण घेतलं तरी पण डायरेक्ट पास होऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला काय इम्प्रूव्ह करायचं आहे डायजेशन आणि ऑब्झॉर्प्शन कशाची? फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेटचे आणि प्रिव्हेंट स्टेटोरिया, म्हणजे जे डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये घेतलेले जे पास होऊ नये, ओके, डायरेक्ट एक्झिट होऊ नये, ओके, हे झालं. आणि त्याच्यासोबत आपल्याला करायचं आहे प्रमोट वेट गेनसाठी, वेट गेनसाठी आणि अजून काय म्हणू शकतो आपण? न्यूट्रिशनल इम्प्रूव्हमेंट. कशाची इम्प्रूव्हमेंट करायचं आहे? न्यूट्रिशनल, ओके, न्यूट्रिशनल इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. हे आहे इम्प्रूव्हमेंट. काय बघत होतो आपण? थेरप्युटिक गोल. थेरप्युटिक गोल बरं काय? थेरप्युटिक गोल आपण बघितलंय. याच्यामध्ये आपलं नर्सिंग रोल काय असायला पाहिजे, ओके. PERT देताना नर्सिंग रोल काय असायला पाहिजे, ओके, PERT मध्ये, ओके, पॅन्क्रियाटिक एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीमध्ये, ओके. आपल्याला काय करायचं बघा? ही मेडिसिन द्यायचं आहे. कधी द्यायचंय? गिव्ह विथ मील. जेवण करताना द्यायचंय किंवा स्नॅक्स देताना पण ही देऊ शकता. म्हणजे जेवण आणि टॅबलेट एका वेळी जायला पाहिजे असं म्हणायचं आहे, ओके. गिव्ह विथ मील्स आणि स्नॅक. आणि अजून काय म्हटलो मी? जेवण वेळी जायचंय. मग नेव्हर एम्प्टी स्टमक, नेव्हर एम्प्टी स्टमक, खाली पोटाने कधी ही मेडिसिन द्यायचंच नाहीये, ओके. लक्षात आलं तुम्हाला? ओके. आणि ही कसं आहे टॅबलेट? ही स्वॉलो करायचं आहे. स्वॉलो होल टॅबलेट विथ कसे? प्लेंटी ऑफ वॉटर. भरपूर पाणी घेऊन ह्याला स्वॉलो करायचं आहे, ओके. मग स्वॉलो करत असेल तर काय येते? डू नॉट च्यू. काय म्हणतो बघा? जे आपल्याला च्यू नाही करायचं आहे. च्यू म्हणजे काय? आपण क्रश नाही करायचं आहे. च्यू म्हणा किंवा क्रश म्हणा, ओके. च्यू आणि क्रश हे दोन्ही नाही करायचं आहे, ओके. कशासाठी? टू प्रिव्हेंट ओरल म्हणा किंवा इसोफेजियल इरिटेशन थांबवण्यासाठी. इरिटेशन, ओके, हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे?
पेशंटला ही टॅबलेट सॉल्व्ह करायला सांगायचं आहे, होल टॅबलेट विथ प्लेंटी ऑफ वॉटर. ओके, भरपूर पाण्यामध्ये याला घ्यायचं आहे. ओके, एवढं लक्षात आलं. बघा, इफ पेशंट कॅन सॉल्व्ह, पेशंट जर त्यांनी सॉल्व्ह करू शकत नसेल तर, ओके, इन केस ऑफ त्याचं समजा मौचं पण काहीतरी ऑपरेटेड झालेलं आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ज्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, इफ पेशंट कॅन्ट सॉल्व्ह, मग त्यांनी सॉल्व्ह करत नसेल, काही प्रॉब्लेम असो, ज्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, जी कॅप्सूल असतो त्याला काय करायचं आपण, स्प्रिंकल्स एंटरिक कोटेड. ओके, एंटरिक कोटेड, जे काय होतं, मायक्रो बेड्स. ओके, कशावरती टाकायचं आहे, ऑन सॉफ्ट ऍसिडिक फूड. कुठे, सॉफ्ट ऍसिडिक फूड वरती टाकायचं आहे. ओके, बघा काय म्हणतो मी, ही काय नर्सिंग रोल ह्याच्यामध्ये गिव्ह विथ मील्स, जेवणासोबत किंवा स्नॅक्स सोबत ह्याला द्यायचं आहे. नेव्हर एम्प्टी स्टमक, खाली पोटाने नाही द्यायचं आहे. सॉल्व होल विथ प्लेंटी ऑफ वॉटर, भरपूर पाण्यामध्ये ह्याला घ्यायचं आहे. डू नॉट चिव नाही करायचं आणि क्रश नाही करायचं. कशासाठी, टू प्रिव्हेंट ओरल आणि इसोफेजियल इरिटेशन. आणि इफ पेशंट कॅन सॉल्व, त्यांनी करू शकत नाहीये, मग जी स्प्रिंकल एंट्रिक कोटेड असतो तो, ओके, आपण काय करायचं, ओपन करून मायक्रोब्स वरती सॉफ्ट ऍसिडिक फूड वरती त्याला टाकायचं आहे. आता लक्षात आलं, ऍसिडिक. मग आपल्याला अवॉइड करायचं आहे, काय अवॉइड करायचं आहे, ऍसिडिक फूड वरती त्याने दिले आपण, मग अवॉइड करायचं आहे, अवॉइड अल्कलाइन फूड्स. अल्कलाइन फूड का बाबा, कुठले अल्कलाइन मध्ये, ओके, मिल्क येऊ शकतो, मिल्क म्हणा आणि आईस्क्रीम म्हणा. ही काय करता माहितीये का, आईस्क्रीम ही करणार आहे विथ एन्झाईम डिस्ट्रॉइंग. ओके, डिस्ट्रॉय, काय डिस्ट्रॉय करणार आहे, जी कोटिंग, ओके, कॅप्सूलची ही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे अल्कलाइन. मग कशामध्ये द्यायचं आहे, ही ऍसिडिक मध्ये आपल्याला द्यायचं आहे. ओके, एवढं आपण बघितलं. मग आपल्याला मॉनिटर काय करायचं आहे, ओके, मॉनिटर अँड असेसमेंट म्हणा. ओके, मॉनिटर आपल्याला काय करायचं आहे पेशंटमध्ये, आपल्याला करायचं आहे डिझायरेबल इफेक्ट. ही काम करतं का नाही बाबा, म्हणजे डिझायरेबल जे एक्सपेक्टेड आहे हे काम करतो. ओके, काय असणार आहे ह्याच्यामध्ये, इम्प्रूव्ह, काय इम्प्रूव्ह असणार आहे, इम्प्रूव्ड स्टूल कन्सिस्टन्सी. ओके, कन्सिस्टन्सी. आता आपण काय बघितलं इथे, कुठं गेलं आपलं, प्रिव्हेंट काय, स्टेटोरिया, म्हणजे फॅटी स्टूल आपल्याला प्रिव्हेंट करायचं होतं. मग इम्प्रूव्ड स्टूल कन्सिस्टन्सी मध्ये इम्प्रूव्ह असायला पाहिजे, हे आपल्याला भेटायला पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याला अजून काय भेटायला पाहिजे, वेट गेन. बघ, आपण एवढे न्यूट्रिशन देतो, ओके, न्यूट्रिशन देतो, त्याच्यासोबत एन्झाईम पण देतो, जे कशासाठी, मेटाबॉलाइज होण्यासाठी, सॉरी काय म्हणतो मी, ते आपल्याला काय व्हायचं होतं, डायजेशन आणि अब्सॉर्प्शन साठी, बरं का. मग आपल्याला काय वेट गेन दिसायला पाहिजे, न्यूट्रिशन जे आपण दिलेलं आहे, ओके, हे आपल्याला दिसायला पाहिजे. त्याच्यासोबत अजून काय म्हणतो मी, रिड्युसिंग, काय रिड्यूस व्हायला पाहिजे, काय काय होतं, ब्लोटिंग, ब्लोटिंग अँड काय, फ्लॅटुलन्स, ही आपल्याला रिड्यूस करायचं आहे. ओके, आणि त्याच्यासोबत अजून काय, रिड्यूस कॉन्स्टिपेशन पण. ओके, मग इथे काय, इम्प्रूव्ड कन्सिस्टन्सी स्टूल झाले, मग कॉन्स्टिपेशन ही आपल्याला करायचं आहे. आणि अजून काय होतं ह्याच्याने, आपल्याला ओरल म्युकोसा इरिटेशन, जो होता, इरिटेशन, ओके, त्याला काय करायचं आपल्याला, ओके, हे आपण तिथेच बघितलं. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये काय करायचं, डिझायरेबल मध्ये इम्पेअर्ड स्टूल कन्सिस्टन्सी, वेट गेन, रिड्युसिंग ब्लोटिंग आणि प्लेटुलेन्स, आणि त्याच्यासोबत आहे रिड्यूस कॉन्स्टिपेशन. ओके, हे काय प्लॅटुलेन्स आहे बरं का, प्लॅटुलेन्स. स्पेलिंग इकडे लिहू का परत एकदा, प्लॅटुलेन्स. ओके, ही ओरल म्युकोसा आपण तिकडेच प्रिव्हेंट केलेलं आहे. ओके, हे एक्स्ट्रा नोट ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. ओके, मग आता काय बघायचं आपल्याला, काय काय बघितलं आपण, मॉनिटर बघितलं, नर्सिंग, साईड इफेक्ट राहिला आपला. ओके, याचे साईड इफेक्ट काय असणार आहे, साईड इफेक्ट काय असणार ह्याच्यामध्ये मेन साईड इफेक्ट असणार आहे. ओके, मेन साईड इफेक्ट जे धुरंधर, ओके, कुठली असणार आहे, GIT इरिटेशन, कुठली, GIT इरिटेशन असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये पण कुठला, नोजिया म्हणा, ओमिटिंग म्हणा आणि अब्डॉमिनल क्रॅम्प्स म्हणा, आणि त्याच्यासोबत डायरिया, जास्त झालं तर डायरिया पण होऊ शकते बरं का. ओके, हे डायरिया. ओके, त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, आणि कॉन्स्टिपेशन. ओके, कॉन्स्टिपेशन म्हणा, आणि अजून काय म्हणू शकतो आपण, ओरल म्युकोसाचे इरिटेशन पण होतं बरं का. ओरल म्युकोसाचे इरिटेशन कधी, ज्यावेळी आपण काय, इफ चिवड,
मी जस्ट तुम्हाला रिसेंटली सांगितलेलं आहे. आपण च्यूड केलं तर काय होणार आहे, म्युकस ओरल इरिटेशन, त्याच्यासोबत इसोफेगसचा पण, बरं का, इसोफेगसचा पण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, एवढं. आणि ह्याच्यामध्ये एक रेअर आहे, कुठली, हायपर सेन्सिटिव्हिटी. हायपर सेन्सिटिव्हिटी, हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, हे रेअर आहे, तेवढी काय येत नाही. ओके, आणि अजून एक आहे, व्हेरी हाय डोस दिलं तर, व्हेरी हाय डोस दिलं तर काय होणार आहे, रिस्क ऑफ, कशाची रिस्क असणार आहे, हायपर युरेसेमिया. कशाची, हायपर युरेसेमियाची, युरिक ऍसिड लेवलची जास्त होण्याचे चान्सेस असतो. ओके, एवढं आपण बघितलं. त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, हो इकडे रिड्यूस लिहिले का, नाही इकडे रिड्यूस काय, ओके ह्याच्यामध्ये नसणार आहे बरं का, एवढीच लिहून घ्या ह्याच्यामध्ये. ओके, कारण एक कॉन्स्टिपेशन जे आहे, कॉन्स्टिपेशन डायरिया, हे ह्याच्यामध्ये असू ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट मध्ये आहे. ओके, आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, मला वाटते एवढे बघितलं. आणि पेशंटला जे आपल्याला टीच करायचं आहे, मग एवढी घेत आहे पेशंट, मग पेशंटला काय एज्युकेशन द्यायचं आपल्याला, मग काय देणार आपण, मग टेक एन्झाईम जे टॅबलेट देणार आहे, कधी द्यायचं त्याला, एव्हरी टाइम. ओके, प्रत्येक वेळी ज्याने जेवण करतील ज्यावेळी ही मेडिसिन त्याला घ्यायचं आहे. आणि काय सांगायचं आहे, डू नॉट काय म्हणलं होतं, च्यू म्हणा किंवा क्रश नाही करायचं आहे बाबा, ही पाण्यात हे करायचं आहे. ओके, काय देत होतो आपण, कॅप्सूल देत होतो पेशंटला, डू नॉट च्यू आणि क्रश. ओके, एवढं सांगितलं. आणि मेंटेन हायड्रेशन, एवढं सांगायचं आहे पेशंटला. ओके, हे झालं. ओके, चला मग आन्सरकडे, क्वेश्चनकडे जाऊया. आन्सर म्हणतो बघा आपल्याला काय काय भेटले, पॅनक्रियाटिक एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीमध्ये पेशंटला वेट गेन भेटले का, हो भेटलेला आहे. हायपरटेन्शन भेटले का, हायपरटेन्शनचा याचा काही संबंधच नाहीये. अरिथमियाचा काय संबंध आहे का, नाहीये. जीआयटी इरिटेशन, हे तर मोस्ट कॉमन काय, मेन काय साईड इफेक्ट आहे, कशाची, PERTची साईड इफेक्ट आहे. मग हे दिसणार आहे का आपल्यामध्ये, नाही दिसणार पण साईड इफेक्ट नाही दिसणार. ह्यांनी काय म्हटलेलं आहे, पेशंट केअरिंग ऑन नर्स केअरिंग पेशंट ऑन पॅनक्रियाटिक PERT शुड बी असिस्ट फॉर. मग आपल्याला बघायचं आहे वेट गेन साठी. मग ह्याची डिझायरेबल जे इफेक्ट आहे, जे आपल्याला दिसणार आहे का नाही, आपल्याला मॉनिटर करायचं आहे. मग आपली पहिली उत्तर असणार आहे. ओके, मला वाटते उत्तर भेटलं असेल तुम्हाला. ओके, आपण PERT मध्ये काय काय बघितलं बघा. PERT कधी, क्रोनिक पॅनक्रियाटायटिस मध्ये, सिस्टिक फायब्रोसिस मध्ये सर्जरी वगैरे झालं तर. आणि ही मेडिसिन दाखवायचं राहिलं का तुम्हाला. ओके, मेडिसिनचा फोटो पण आहे, कुठे गेला, हां बघा, हे कुठले बघा, पॅनक्रियाटिन, त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. आणि हे पॅनक्रियालिपेज आहे, त्याच्यामध्ये कुठे मेन्शन आहे, हां बघा इथे काय, लायपेज, प्रोटेज, अमालाइज, एवढी भेटलेलं आहे. हे कॅप्सूल कसं असतं माहिती आहे ना, असं असते. ओके, याला आपल्याला काय हे करायचं नाहीये. ओके, म्हणून आपल्याला ज्यावेळी च्यू आणि काय काय, डू नॉट च्यू आणि क्रश नाही करायचं आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. बघा ह्याच्यामध्ये खाली दिलेले कुठले ड्रग आहे जे कॉन्ट्रा इंडिकेटेड, म्हणजे आपण प्रेग्नन्सीमध्ये नाही द्यायचं आहे. बघा कुठली दिलेलं आहे, मिथाइल डोपा, क्लोनिडिन, अमिल्डपाइन, एनर्प्रिल. हे बघा सगळी काय दिलेलं आहे, हे हायपरटेन्शन मध्ये यूज करणारे ड्रग्स आहेत. ओके, चला आपण थोडक्यात बघूया. ओके, चला बघा काय बघायचं आपल्याला पहिल्यांदा. बघा हे पण माहिती असायला पाहिजे आपल्याला, कुठली, सेफ ड्रग्स. ओके, सेफ ड्रग्स इन प्रेग्नन्सी मध्ये. ओके, ह्यांनी क्वेश्चन मध्ये कुठलं दिलं, हायपरटेन्शन मधलं दिलं. आपण तेवढीच बघूया आज. ओके, इन प्रेग्नन्सी मध्ये. ओके, सेफ ड्रग्स इन प्रेग्नन्सी मध्ये आपण बघणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये 2 लाईन आहे, म्हणजे पहिली आहे फर्स्ट लाईन ग्रुप. ओके, फर्स्ट लाईन ग्रुप ह्याच्यामध्ये कुठली ड्रग्स येणार आहे, याच्यामध्ये येणार फर्स्ट लाईन मध्ये मिथाइल डोपा. कुठला, मिथाइल डोपा. हे व्हेरी सेफ आहे बरं का, व्हेरी सेफ ड्रग आहे. ओके, व्हेरी सेफ ड्रग आहे मिथाइल डोपा. हे कधी यूज करणार आहे आपण, ही PIH प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन मध्ये ह्याची यूज करणार आहे. ओके, ही फर्स्ट लाईन ड्रग आहे बरं का, कुठली, मिथाइल डोपा. आणि त्याच्यानंतर आहे लेबेटॉलॉल. ओके, लेबेटॉलॉल. ओके, ही पण आपण कधी यूज करतो, ही ॲक्यूट, ओके, ॲक्यूट सिव्हिअर हायपरटेन्शन मध्ये, ॲक्यूट सिव्हिअर हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. ओके, एक्झाम्पल कुठली, प्री एक्लेम्पशिया वगैरे मध्ये. ओके, प्री एक्लेम्पशिया. मग ही सगळी काय सेफ आहे. ओके, ह्याच्यासोबत अजून एक राहिले, अजून आहे कुठली,
नेपिडिपाइन, नेपिडिपाइन. ओके, हे कधी यूज करतो आपण, हे काय, हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे बरं का, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. हे पण हायपरटेन्शन मध्येच काम येते, पण ही बीटा नाही आहे, बीटा आणि हे कॅल्शियम दोन येते ना, ह्याच्यामधला हे ह्याचा आहे. ओके, आपण कुठली बघितलं बघा, फर्स्ट लाईन बघितलं, सेकंड लाईन मध्ये पण आहेत, इथेच लिहू आपण. कुठली, सेकंड लाईन मध्ये ड्रग्स पण आहेत. कुठली कुठली आहेत त्याच्यामध्ये, क्लोनिडिन म्हणा, आणि अजून एक आहे कुठले, हायड्रालजाइन, हायड्रालजाइन. ही काय, ही सेकंड लाईनचं आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. एवढं आपण बघितलं. आता काय विचारलं होतं यांनी, कॉन्ट्रा इंडिकेटेड. ओके, आपलं काय, जे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, जे आपण प्रेग्नन्सी मध्ये नाही देणार, जेवढं आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये आहे AC इनहिबिटर्स. ओके, AC इनहिबिटर्स. ओके, AC इनहिबिटर्स. ओके, ह्याच्यामध्ये AC इनहिबिटर्स मध्ये कुठली कुठली येणार आहे, जे लास्टला प्रिल असतो, हे सगळे कुठले AC इनहिबिटर्स आहेत. ओके, एक्झाम्पल काय लिहू आपण, एनलप्रिल म्हणा, एनलप्रिल, रामप्रिल, हे काय सगळे AC ही इनहिबिटर्स आहे. ही काय कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे इन प्रेग्नन्सी मध्ये. का, कॅन कॉज, हे काय कॉज करू शकतो म्हणून कॉन्ट्रा इंडिकेटेड केलेलं आहे, रेनल डिसफंक्शन, रेनल डिसजेनेसिस म्हणा. ओके, म्हणजे प्रोग्रेसेस होऊ देत नाही. ओके, डेव्हलपमेंट व्हायला. ओके, हे आणि ऑलिगो हायड्रोमिनस, ऑलिगो हायड्रोमिनस म्हणा, आणि त्याच्यासोबत स्कल ऑसिफिकेशन डिफेक्ट, स्कल ऑसिफिकेशन डिफेक्ट ही सगळी कॉज करू शकतो. म्हणून ही ड्रगला आपण प्रेग्नन्सी मध्ये देत नाहीये. हे काय कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, एवढं आपलं लक्षात आलं AC इनहिबिटर्सचे. मग मिथाइलडोपा एकदम सेफ ड्रग होता. ओके, आपण डिटेलमध्ये नाही बघितलं बरं का. ओके, आणि क्लोनिडिन हे काय, हे पण देऊ शकतो, पण काय, ही सेकंड लाईन आहे. ओके, हे सेकंड लाईन मधला ड्रग आहे. ओके, हे काय, अमोल्डाफिन, हे पण आपण देऊ शकतो. मग एनलप्रिल काय, ही AC ही इनहिबिटर्स आहे. ओके, AC इनहिबिटर्स ही काय सेफ आहे का, नाही, हे आहे कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. ओके, मग आपलं उत्तर भेटलेलं आहे, चौथं उत्तर आपले बरोबर असणार आहे. ओके, चला, कुठले कुठले ड्रग जे सेफ आहे, मी एक लिस्ट आणलं आहे, बघून घ्या. कुठे, ड्रग सेफ इन प्रेग्नन्सी. ओके, कुठली कुठली असणार आहे, अँटीबायोटिक्स मध्ये कुठली कुठली, सप्लेक्झिन म्हणा, आणि हे सिप्राडिन, सेपिक्झिम, अजिथ्रोमायसिन, सेप्रिक्झोन, अमोक्झिसिलिन. अँटी अल्सर ड्रग्स कुठले कुठले, रॅन्टाडिन, लॅन्सोफ्रोझॉल, गॅव्हिसोकॉन. हे याचं आपलं मेन बघू आपण. ओके, अँटी अलर्जिक मधले कुठला, लिव्होसिट्रिजन. ओके, आणि अनल्जेसिक मध्ये पॅरासिटामॉल. ओके, ओनली ओरल यूज बरं का. आणि अँटीबिटिक मध्ये कुठले, एक झालं, आणि ऑन्डोन्सोट्रॉन. ओके, आणि अँटीस्पॉझोटिक मध्ये एवढी. ओके, कॉन्स्टिपेशन मध्ये कुठले, लॅक्टोलोज, आणि अँटीफंगल मध्ये एक क्रीम वगैरे आपण देऊ शकतो. आणि अँटी हायपरटेन्शन मध्ये बघा इथं आहे मिथाइलडोपा आहे, नेफिडिफिन आहे, आणि इमर्जन्सी मध्ये लॅबेटॉल पण यूज करू शकतो. हे आहे सेफ ड्रग्स इन प्रेग्नन्सी. एवढी स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा नोट करून घ्या. ओके, हे परत परत विचारणारे आहे ड्रग. एवढी ड्रग लक्षात ठेवलं तर बस होईल. ओके, आता चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द नर्स प्रोव्हाइड्स, बघा नर्स काय प्रोव्हाइड करते, डिस्चार्ज अ टीचिंग फॉर अ पेशंट सेंट होम विथ अ, काय पेशंटला काय घेत आहे पेशंट, जोल्पिडेम. कुठली ड्रग घेत आहे त्यांनी, जोल्पिडेम ड्रग घेत आहे. मग काय होतं, त्याचा डिस्चार्ज होत आहे. मग आपल्याला काय डिस्चार्ज टीचिंग करायचं आहे पेशंटला. बघा काय म्हणते, विच स्टेटमेंट. ओके, कोणता स्टेटमेंट बाय द पेशंट इंडिकेट. बघा पेशंट इंडिकेट करतो, म्हणजे पेशंट जे सांगणार आहे आपल्याला इंडिकेट देतो की हा बाबा ह्याला काय अंडरस्टँडिंग ऑफ द इन्स्ट्रक्शन. बघा आता काय झालेलं आहे, एक पेशंट आहे त्याला काय डिस्चार्ज होत आहे. ओके, प्रोव्हाइड डिस्चार्ज होते, त्यावेळी आपल्याला नर्सनं काय करायचं आहे, टीचिंग द्यायचं आहे, म्हणजे एज्युकेशन द्यायचं आहे. पेशंट कुठली ड्रग घेत आहे, जोल्पिडेम ड्रग घेत आहे घरी गेल्यावर. ओके, मग आपण सगळी एज्युकेशन दिलेलं आहे, पण त्यांनी एक रिप्लाय उत्तर दिलेलं आहे आपल्याला. मग ज्यावेळी आपल्याला कळायला पाहिजे, हा बाबा ह्याला मी जे जे काही सांगितलेलं आहे, काय जे पेशंटला कळलेलं आहे, म्हणजे जे अंडरस्टँड झाले म्हणून आपल्याला समजायचं आहे. बघा आपण कुठली ड्रग बद्दल म्हणतोय, आणि जोल्पिडेम. ओके, जोल्पिडेम बद्दल थोडक्यात बघूया. कुठले, जोल्पिडेम, जोल्पिडेम. ओके, जोल्पिडेम टॅबलेट आहे. एक कुठली क्लास मधला आहे, हे आपण कशासाठी यूज करतोय, हे यूज करतो आपण सेडेटिव्ह मध्ये. ओके, अजून हिप्नोटिक मध्ये. ओके, सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक मध्ये ही ड्रगचा आपण वापर करतो. ओके, हे कशावरती वर्क करणार आहे, वर्क ऑन. ओके, वर्क ऑन गाबा रिसेप्टर वरती. ओके, कुठे, गाबा रिसेप्टर वरती, गाबा रिसेप्टर वरती ही काम करणार आहे कुठली, जोल्पिडेम. ओके, झालं. हे कसं आहे,
हे फॉर अ शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहे, शॉर्ट ऍक्टिंग किंवा शॉर्ट टर्म म्हणू आपण. ओके, कसं आहे शॉर्ट टर्म ट्रीटमेंट ऑफ कशासाठी, ऑफ इन्सोमनिया. इन्सोमनिया म्हणजे काय, जे झोप लागणार नाही, म्हणजे डिफिकल्टी इन ओके स्लीपिंग म्हणा किंवा स्लीप. ओके, टिपिकली स्लीप जे पेशंटला आपण ही देणार आहे. ओके, एवढं झालं. आणि हे काय, टेक इमिडिएटली. कधी द्यायचं हे गोळी, टेक इमिडिएटली. ओके, बिफोर बेड टाइम. ओके, झोपायचं अगोदर इमिडिएटली. ओके, आता झोपायचं आहे तुम्हाला, मग पटकन घ्यायचं आणि पटकन काय झोपून टाकायचं. हे तसले ड्रग आहे. ओके, घेतलं की झोपायलाच पाहिजे असे. टेक इमिडिएटली बिफोर बेड टाइम. ओके, एवढं लक्षात आलं. आणि हे काय करू शकतो, टेकिंग अर्ली. जर आपण लवकर घेतलं, बघा आता वाजले समजा 7 वाजता, मग मला झोपायचे 10 वाजता, मग मी काय करणार, आताच घेऊन टाकणार. मग काय होणार, टेकिंग अर्ली. ओके, हे काय कॉज करू शकतो, कॉज डे टाइम. ओके, डे टाइम ड्रॉजिनेस. असं वाटतं की ड्रॉजिनेस. ओके, चला ड्रॉजिनेस हे बेटर आहे. मग आपल्याला काय करायचं, रात्रीच घ्यायचं. ओके, बेड टाइमला. असं वाटतं की हे सगळे दिवसच चाललंय, रात्रीच होत नाहीये. ओके, ड्रॉजिनेस होणार आहे पेशंटला. ओके, एवढे झालं. आणि अजून काय आपल्याला जे ॲडवाइज करायचं आहे इफेक्टिव्ह तेवढं नंबर. ओके, आपण ॲडव्हर्सिव्ह इफेक्टिव्ह बघूया. ओके, एक मिनिट. ॲडव्हर्सिव्ह इफेक्ट. ओके, याच्यामध्ये काय काय होणार आहे, ड्रग घेतल्यावर काय होणार, आता काय म्हटलं मी, ड्राउजीनेस. ओके, ड्राउजीनेस होणार आहे. त्याच्यासोबत काय होऊ शकतो, डिजीनेस म्हणा, असं डिजीनेस. ओके, डिजीनेस म्हणा. आणि त्याच्यासोबत इम्पेअर्ड होणार आहे. काय इम्पेअर्ड होणार आहे पेशंटची, इम्पेअर्ड काय होणार, अलर्टनेस. ओके, इम्पेअर्ड, एक मिनिट, इम्पेअर्ड अलर्टनेस. ओके, इम्पेअर्ड अलर्टनेस कशासाठी, डिक्रीज म्हणू शकतो आपण अलर्टनेस. त्याच्यासोबत डिक्रीज कोऑर्डिनेशन. तर आपण इथे खाली लिहू. ओके, डिक्रीज्ड कोऑर्डिनेशन. त्यांनी कोऑर्डिनेट करणार नाही, कारण त्यांचं काय, इम्पेअर्ड अलर्टनेस. त्यांनी अलर्ट राहणार आहे का, नाही. ओके, आणि पेशंट. ओके, पेशंटला आपल्याला काय सांगायचं, मस्ट अवॉइड. बाबा तू अवॉइड कर. काय काय अवॉइड करायचं आहे त्याला, ड्रायव्हिंग करायचं, गाडी चालवायचं. ओके, आणि कुठली पण जे काय म्हणू शकतो, ऑपरेटिव्ह हेवी मशीन्स. ओके, ऑपरेटिव्ह हेवी मशीन. ओके, ऑपरेटिव्ह हेवी मशीन हे पण अवॉइड करायचं आहे. ओके, मशीन किंवा मशिनरी. ओके, त्याच्यासोबत अजून काय म्हणतो, टास्क. ओके, जे टास्क आहे ज्याला काय लागते, फोकस लागते. टास्क दॅट रिक्वायर. ओके, टास्क दॅट रिक्वायरिंग काय म्हणू शकतो आपण, फोकस. ज्याला लक्ष देऊन काम करावं लागते, ज्याला आपल्याला हे काय अवॉइड करायचं आहे. मग पेशंटला काय होणार आहे, इम्पेअर्ड अलर्टनेस होणार आहे. म्हणून आपल्याला असले काही काम धंदा सांगायचं नाही त्याला. कधी इकडे. ओके, कधी आफ्टर टेकिंग इट. काय, जी मेडिसिन, कुठली मेडिसिन आहे आपलं, जोलपेडॅन. ओके, टेक इट. ओके, एवढी आपण बघितलेलं आहे. ते काय ॲडव्हर्स इफेक्ट झालं, काय काय होणार आहे, ड्रॉजिनेस, डिजीनेस, इम्पेअर्ड अलर्टनेस आणि डिक्रीज्ड कोऑर्डिनेशन. आणि काय काय अवॉइड करायला सांगायचं पेशंटला, बाबा तो गाडी चालू नको आणि मोठी मोठी मशीने हातात घेऊन म्हणजे चालू नको, ते काय काम करू नको तसले. आणि जे मॅक्झिमम फोकस राहणार आहे. ओके, मग हे बघा, हे ड्रायव्हिंग काय फोकस लागणार आहे का, प्रत्येक वेळी आपल्याला काय 1-2 सेकंड डोळे दाखवू शकते का ड्रायव्हिंग वगैरे करताना, नाही. मग ही सगळी जे फोकस लागणार आहे, जे काम ते पेशंटला अवॉइड करायला सांगायचे. ओके, हे झालं ॲडव्हर्स इफेक्ट. मग आता साईड इफेक्ट. साईड इफेक्ट मध्ये काय काय दिसणार आहे पेशंटला, ज्याला डे टाइमला झोप येणार, स्लिपीनेस. ओके, मग रात्रभर त्यांनी झोपणारच नाही ना. हा, चला हे झालं. ओके, नंतर काय झालं, डिजीनेस येणार. ओके, आणि त्याच्यासोबत काय होऊ शकतो, स्लीप बिहेवियर. स्लीप बिहेवियर मध्ये चेंज होऊ शकतो बरं का. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं बरं का, त्यांना स्लीपमध्ये वॉकिंग म्हणा, वॉकिंग करू शकतो. ते स्लीप आहे, स्लीपमध्ये वॉकिंग म्हणा. ओके, असलं काय दिसलं ना, आपल्याला काय करायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे. ओके, रिपोर्ट इमिडिएटली, म्हणजे आपल्याला ड्रग हे जास्त झालेला आहे. ओके, असले नाही करायचं. ओके, चला एवढं बस. चला क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन काय म्हणत होता, हा बघा, पेशंट काय म्हणते बघा, इफ आय टेक दिस मेडिकेशन अराउंड डिनर टाइम आय विल हॅव अ फ्यू साईड इफेक्ट. आणि काय म्हणते बघा, मी प्रत्येक ज्यावेळी जेवण करतो, ज्यावेळी ही मेडिसिन घेतो, मग आय विल हॅव अ फ्यू साईड इफेक्ट. ज्यावेळी मला कमी साईड इफेक्ट भेटणार आहे. हे कधी पण द्यायचं आहे का, ज्यावेळी मी 10ला जेवण केलो, हा घ्या 10 वाजता सकाळी, मग 12 वाजता परत जेवण करतो, 12 वाजता, 2 वाजता, असं घ्यायचं आहे का,
नाही, आपल्याला बिफोर बेड टाइम ते पण कसे इमिडिएटली घ्यायचं आहे. मग हे ऑप्शन आपले चुकलं. ओके, आता नेक्स्ट काय म्हणते बघा, टेकिंग जोल्फिडेम ऑन अ रेग्युलर बेसिस विल अफेक्ट माय कॅल्शियम लेवल्स. बघा ह्यांनी काय म्हणते, कॅल्शियम लेवलला अफेक्ट करताय म्हणे टेकिंग जोल्फिडेम ऑन अ रेग्युलर बेसिसवर घेतल्यावर. बघा हे नॉट इफेक्ट कॅल्शियमचं आणि ह्याचं काय एवढी हे नाहीये. ओके, इलेक्ट्रोलाइटची कॅल्शियम इलेक्ट्रोलाइटची ह्याचा काही संबंध नाहीये बरं का, हे पण आपलं गेलं. आणि तिसरं काय म्हणते बघा, आय नीड टू अवॉइड. बघा अवॉइड करायचे टेकिंग दिस मेडिकेशन विथ कुठे फेमिटायडिन. ओके, फेमिटायडिन सोबत हे घ्यायचे आपल्याला काय अवॉइड करायचं म्हणे. आपण रिसेंटली बघितलं फेमिटायडिनची, हे काय ही प्रिवियस क्लासमध्ये बघितलं ते आपण. ओके, हे काय H2 काय H2 ब्लॉकर आहेत. ओके, आपण कशासाठी यूज करतो, ही ट्रीट अल्सर. ओके, अल्सरला ट्रीट करतो. ओके, कुठली कुठली म्हणा, गॅस्ट्रिक म्हणा, डिओडेनम म्हणा, डिओडेनम म्हणा, त्याच्यासोबत अजून काय GERD. ओके, ही सगळ्याला ट्रीटमेंट करतो. ओके, हे काय झालं H2 ब्लॉकर. मग हे असणार आहे का, हे काय घ्यायची गरज नाहीये. मग लास्ट काय म्हणते बघा, दिस मेडिकेशन विल इम्पेअर. बघा काय म्हणते यांनी, हे मेडिकेशन विल इम्पेअर करायला ऍक्टिव्हिटीज दॅट रिक्वायर अलर्टनेस ड्रायव्हिंग. बघा ही गाडी चालवताना हे काय करणार आहे, इम्पेअर करणार आहे. ओके, अडथळा निर्माण करणार आहे कशामध्ये, अलर्टनेस मध्ये. मग आता समजून घ्यायचं, पेशंटला जे नर्सेसने ओके नर्सिंग ऑफिसरने जे एज्युकेशन दिलेलं आहे हा सगळं संपलेलं म्हणजे समजलेलं आहे, संपलेलं नाही समजलेलं आहे. मग आपली चौथी उत्तर बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके, जोल्फिडेम कुठे आहे, हा आहे बघा, हे काय जोल्फिडेम ही टॅबलेट आहे 6.25 ओके, ही तुम्ही टॅबलेट बघितला. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते, एज्युमिंग. ओके, एज्युमिंग होते म्हणजे अंदाज घ्यायचा आपल्याला. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल लेंथ ॲज अ 32 days. हा नोट करा, इथे किती लेंथ किती मेन्स्ट्रुअल सायकलची 32 दिवस आहे. ओके, नॉर्मल किती असायला पाहिजे बाबा, नॉर्मल असायला पाहिजे किती 28. ओके, जे एव्हरेज आहे, नॉर्मल म्हणू शकतो आणि एव्हरेज पण म्हणू शकतो. 28 दिवसाचा मेन्स्ट्रुअल सायकल असते. पण इथे फिमेलचे किती आहे 32 दिवस आहे बरं का. आणि LMP ओके, लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड जे पिरियड आहे कधी आहे, जून 10th. जे पिरियड कधी होता त्याचा फिमेलचे जून 10 ला होता. ओके, आणि विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट लाईकली ड्यू डेट. म्हणजे काय विचारताय त्यांनी, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी, EDD काढायला विचारताय त्यांनी. मला वाटते आपण प्रिव्हियस क्लासमध्ये एक बघितलं होतं कुठले EDDचं क्वेश्चन, पण थोडक्यात ही चेंजेस आहे म्हणून हे प्रत्येक क्वेश्चन आणलेलं आहे मी. ओके, बघा आपल्याला काय करायचं आहे, EDD कसे काढणार आहे आपण, एक रूल सांगितलं होतं मी. ओके, नेक्स्ट पेज मध्ये घ्यायचं का. ओके, बघा आपण काय सांगितलं होतं, नेग्ली. कोण, नेग्ली एक बाबा होता, बाबा म्हणजे सायंटिस्ट होता. ओके, नेग्ली फॉर्म्युला कशासाठी, फॉर्म्युला ऑफ EDD एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. आपल्याला एक्सपेक्टेड काढायचं आहे की कधी डिलिव्हरी होऊ शकतो. ओके, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय होता फॉर्म्युला, नोट करून घ्या, LMP. ओके, मोठं अक्षरनच ही नोट करून घ्या. काय 7 days. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जोडायचं आहे 9 month. ओके, 9 month आपल्याला ही आहे आपलं LMP. ओके, आपल्याला भेटलेला आहे काय LMPचा फॉर्म्युला ही आहे. ओके, मग हे एक इम्पॉर्टंट आहे बरं का, ह्याच्यामध्ये स्टार मार्क करून लिहून घ्या. ह्याच्यामध्ये ड्युरेशन. ओके, ड्युरेशन ऑफ पिरियड. ओके, ड्युरेशन ऑफ पिरियड डोंट अफेक्ट. ओके, जे पिरियड होणार आहे ओके, जी अफेक्ट नाही करणार, कशाला अफेक्ट फॉर्म्युला, ह्याला काय अफेक्ट करणार नाही. पण काय होणार आहे बघा, ड्युरेशन ऑफ सायकल. काय ड्युरेशन ऑफ सायकल. ओके, हे काय करणार आहे, अफेक्ट करणार आहे. कशाला, अफेक्ट फॉर्म्युला. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्याच्यामध्ये सायकल जर ड्युरेशन चेंज झालं तर आपली एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी मध्ये पण बदल होणार आहे, एवढं लक्षात यायला पाहिजे. बघा आता नॉर्मल सायकल. ओके, नॉर्मल सायकल किती असणार आहे, आता मी जस्ट म्हटलं तुम्हाला एव्हरेज आहे 28 दिवस. ओके, किती आहे 28 दिवसाचा नॉर्मल सायकल असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपण एव्हरेज पकडू शकतो, म्हणजे नॉर्मली किती असू शकतो, हे आहे 21 to 35 days. हे काय नॉर्मल आहे, पण एव्हरेज मॅक्झिमम लोकांचा 28 दिवस असणार आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण मी काय म्हटलो इथे, ड्युरेशन. ओके, ड्युरेशन ऑफ द सायकल अफेक्ट द फॉर्म्युला. कसे अफेक्ट करणार बघा, तुम्हाला कन्फ्युज होत असेल तुम्ही, हे पिरियड आणि सायकल. सायकल म्हणजे जे सायकल असतो जे रिपीटली परत येतो. ओके, कुठनं सुरुवात होतो सायकल, पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि 28 दिवसापासून हे असतो, हे काय आपण सायकल म्हणतो ह्याला.
ओके, आता पिरियड म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, पिरियड म्हणजे आपलं जे ब्लिडिंग फेस होता. ओके, जे ब्लिडिंग फेस होता, ब्लिडिंग फेस त्याच्यामध्ये काय व्हायचं 1 to किती दिवस होता 3 to 7 डेज आपण नॉर्मली पकडतो. ओके, एव्हरेज किती आहे ह्याचं, एव्हरेज मी म्हणतो चांगलंच लिहून घेऊ आपण. बघा इथे काय म्हणतो मी, सायकल तुम्हाला लक्षात आले बरं का, किती 1 to 1 ते 28 दिवस असते ते काय सायकल. पिरियड म्हणजे काय, पिरियड म्हणजे जे ब्लिडिंग. ओके, ब्लिडिंग फेस किती असतो एव्हरेज असणार आहे 5 दिवस, सगळ्यांना माहिती आहे. ओके, किती दिवस 5 दिवस, मग 3 तास एवढे झाले, एव्हरेज असणार आहे 5 दिवस. याच्यामध्ये काय जी बदल होणार आहे म्हणजे ही फॉर्म्युला अफेक्ट करणार आहे, कुठली सायकल अफेक्ट करणार आहे, जे पिरियडचे काही घेणं देणं नाही आहे. म्हणून किती काय लिहिलेलं आपण, ड्युरेशन ऑफ द पिरियड डोंट अफेक्ट. ओके, इथे लिहून घ्या, डोंट अफेक्ट ही काय करणार आहे, अफेक्ट करणार आहे. ते पण कसं करणार आहे, आपण जस्ट पाहिलं की किती 28 दिवसाचा नॉर्मल होता, पण आपलं हे एव्हरेज झालं. मग सुरुवात किती होत ना 21 आणि 35 पर्यंत ही काय होता, हे काय एव्हरेज आहे, हे काय एव्हरेज होता. आता समजा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, बघा 32 डेज दिलेलं आहे. मग आपण काय करू, हे 30 डेजला सध्या कॅन्सल करू, फक्त आपल्याला काय LMP भेटलेलं आहे जून 10, याची आपण EDD काढू, नंतर तुम्हाला कसे काढायचं सांगतो. ओके, आपला फॉर्म्युला काय होता, LMP होता, बरं आहे. त्याच्यानंतर काय जोडायचं होतं आपल्याला, 7 दिवस जोडायचं होतं. ओके, 7 दिवस जोडायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला 9 मंथ म्हणजे 9 महिना जोडायचा आहे. ओके, कशासाठी आपण EDD काढतोय, रूल कुठले, नेगेटिव्ह जून आहे. मग LMP किती आहे 10 जून आहे, किती आहे 10 जून आहे. आपल्याला 7 दिवस जोडायचा आहे. ओके, त्याच्यासोबत 9 मंथ पण जोडायचं आहे. मग पहिला आपण काय करू, 7 दिवस जोडू. मग किती झाले, 7 दिवस जोडले तर हे झालं 17 जून बरं का. मग राहिलं 9 मंथ तिकडे. मग आता परत काय करायचं आपल्याला, 9 मंथ पण जोडायचं आहे. मग कॅल्क्युलेशन करा, हे आहे जून. ओके, हे जून आहे. मग जून जुलै किती आपल्याला 9 मोजायचं आहे बरं का. इथे असं लिहून घेऊ आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आता कुठले जून, जून म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मग आलं मार्च. ओके, मग आपलं उत्तर भेटलं 17 मार्च. ओके, 17 मार्च. ही 17 मार्च उत्तर कधी असणार होता, ज्यावेळी फिमेलची जी सायकल आहे 28 दिवसाला नॉर्मल येणार होती. ओके, हे काय नॉर्मल येणार होते त्या दिवसाचं आहे. ओके, हे भेटलं आपलं नॉर्मल. ओके, पण क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा, क्वेश्चन मध्ये काय विचारले, क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे फिमेलची लेंथ किती आहे सायकलची, 32 डेज आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, जी बघा आता जास्त असलं तर आणि कमी असलं तर काय करायचं आहे. आता किती दिलेलं आहे इकडे 32 डेज दिलेलं आहे. मग ज्यावेळी नॉर्मल रेंज येणार आहे, कमी असलं तर आपल्याला कमी आणि जास्त असलं तर जास्त. मग आता काय भेटलेलं आपल्याला, जास्त भेटलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय, एडिशन करायचं आहे म्हणजे जोडायचं आहे. ज्यावेळी सायकल कमी असतो ज्यावेळी मायनस करायचं. ओके, किती मायनस करणार आपण, आला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. ओके, सबस्टिट्यूशन करायचं आहे. आता कम्पेअर करायचं 28 तारखेला. ओके, आता एक्झाम्पल आहे. ओके, इथे एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल किती होता इथे 32 डेज होता. किती 32 डेज होता. मग हे किती एडिशन करायला पाहिजे आपण बघा, 28 to 32. नॉर्मल आपल्याला लक्षात एवढीच ठेवा तुम्ही, 28 दिवस आहे, किती दिवसाने वाढलेला आहे 32. मग किती वाढ झाली याच्यामध्ये 4 दिवस. जे रिझल्ट येणार आहे त्याला आपण 4 ने वाढवायचं. ओके, मग इथे काय होणार, सॉरी कुठे गेला आपलं, इथे बघा. ओके, इथे सॉरी, इथे किती दिलेले 32 दिवस दिलेला आहे. मग 28 पेक्षा किती दिवस जास्त झाले, 28 29 30 31 32. मग 4 दिवस वाढलेला आहे. मग आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये 17 मार्च मध्ये काय करायचं, प्लस 4 दिवस. किती 4 दिवस. मग 17 नंतर किती 18 19 20 21. मग आपली उत्तरे येणार आहे 21 मार्च. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. ओके, आता अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन आपण बघूया. ओके, सेम घेऊया. किती जून 10 होता. ओके, LMP काय आहे जून 10 आहे. ओके, आणि सायकल कितीचा आहे सायकल. ओके, हे समजा 25 समजा. ओके, 25 दिवसाचा सायकल आहे. ओके, मग आता आपल्याला EDD काढायचं आहे. कसं काढायचं EDD. ओके, सगळ्यांना माहिती आहे LMP. ओके, 7 दिवस. ओके, त्याच्यासोबत 9 मंथ. ओके, जून 10 काय आहे LMP आहे 7 दिवस आणि 9 मंथ. ओके, आपल्याला फर्स्ट हे जोडायचं आहे. हे किती आलं 17 जून आलं बरं आहे. आणि 9 मंथ जोडल्यावर किती येते
17 मार्च ही उत्तर येणार आहे. ओके, 17 मार्च ही उत्तर येणार आहे. ओके, हे आपलं रिसेंटली झालेलं आहे. मग सायकल कितीच होता 25, मग इथे 28 समजून घ्या. मग आपण 28 ने करायचं, मग किती कमी झालेलं आहे बघा. 25 म्हणजे किती, 26, 27, 28 म्हणजे 3 दिवस काय कमी झालेलं आहे. मग ह्याचा मधलं मायनस करा 3 दिवस. ओके, मग उत्तर येणार आहे किती येणार आहे 14 मार्च. ओके, 14 मार्च ही उत्तर असणार आहे. मग फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी दिवस तुम्हाला कमी भेटतील कमी करायचं, ज्यावेळी जास्त भेटतील जास्त करायचं. ओके, मला वाटतं तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा क्वेश्चन काय म्हणते, इमेज बेस्ड क्वेश्चन आहेत. ओके, काय म्हणते, आयडेंटिफाय करायचं आपल्याला. ओके, फॉलोइंग द इन्स्ट्रुमेंट, जे खाली दिलेले फंक्शन आहे. ओके, कसं आहे बघा तुम्हाला, जे पुढचं आहे. ओके, हे कसं दिलेलं आहे इकडे डायग्राम मध्ये दिलेलं बघा क्लिअरली. बघा कसं आहे हे, असं इकडे व्ही शेपड आहे. ओके, आणि इथनं एक इथे येऊन बसणार आहे, म्हणजे ही फोल्ड करण्यासाठी आपण यूज करणार आहे. ओके, काम ह्याचं नाव काय आहे, इन्स्ट्रुमेंटची नाव सांगायचं तुम्हाला. ओके, याचे नाव आहे काय आहे, याचे नाव असणार आहे बघा काय, टूथ. बघा इथे दातासारखं दिसतं ना तुम्हाला, बघा दिसलंय ना तुम्हाला, ही काय आहे टूथ फोरसेप आहे. काय आहे टूथ फोरसेप. ओके, बघा ह्याची आपण थोडक्यात बघूया. टूथ फोरसेप काय बघितलं आपण, टूथ फोरसेप होता, बरोबर आहे. ओके, कसा होता, ही मोस्ट काय, ही कॉमन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहे, प्रत्येक वेळी ही लागणारच आहे. काय, कॉमन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. ओके, आपण कधी कधी ह्याचा यूज घेणार आहे, यूज टू कशासाठी, ग्रास्पिंग म्हणा, ग्रास्पिंग म्हणजे पकडायला. काय पकडणार आपण, टिश्यू. ओके, फिर्मली म्हणजे एकदम आपण गट्टी, एकदम गट्ट आपण पकडणार, म्हणजे ते लूज नाही व्हायचं. ओके, ह्याला अशासाठी यूज करणार आहे. आणि पुढे कसा होता, सीझर्स. ओके, काय म्हणतो आपण, सीझर्स लाईक. ओके, सीझर लाईक इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, हे थोडी शार्प असते पुढे बरं का, बघितलं ना इथे, बघा इथे हे काय, सीझर लाईक. ओके, सीझर लाईक इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, कसे, विथ टू ब्लेड. ओके, एवढं तुम्ही बघितलं. आणि याचं टिप्स कसं होते, टिप्स हॅव अ टूथ लाईक प्रोजेक्शन. कसे होता, टूथ लाईक प्रोजेक्शन होते. ओके, जस्ट तुम्ही बघितला. ओके, टूथ लाईक प्रोजेक्शन होते, एवढं तुम्ही बघितला. त्याच्यानंतर हे कशासाठी, विच हेल्प टिश्यू सिक्युअरली कशासाठी, पकडण्यासाठी, सिक्युअरली. ओके, हे पकडण्यासाठी आपण यूज करतो. आणि ही अवेलेबल आहे डिफरंट साईज मध्ये पण बरं का, अवेलेबल इन अ डिफरंट साईज. ओके, डिफरंट साईज म्हणा किंवा साईज नाही, लेंथ म्हणा, कारण हाईट जसं वाढते तसे ह्याचे हे चेंज होणार आहे. कुठली एक्झाम्पल किती म्हणतो, एक 6 ते 8 इंच वगैरे असतो. ओके, 6-8 इंच मध्ये. ओके, ह्याची ही भेटतं. ओके, चला हे बघितलं. याच्यामध्ये 2 प्रकार आहे. ओके, याच्यामध्ये फोरसेप मध्ये 2 प्रकार आहे. कुठली, एक आपण बघितलं टूथ फोरसेप. ओके, एक बघितलं आपण टूथ फोरसेप. ओके, आता दुसरं कुठलं आहे, हे कॉमेंटमध्ये टाका किंवा हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके, तुम्ही कॉमेंटमध्ये टाकून ठेवायचं आहे. एक आहे टूथ फोरसेप, दुसरं कुठले आहे. ओके, ह्याची युजेस. ओके, युजेस काय काय होणार आहे याची, नंतर नेक्स्ट पेजमध्ये घेऊ. ओके, युजेस काय काय होणार आहे हे आपण काय म्हटलं, कॉमनली यूज होणार आहे सर्जरीमध्ये, कॉमनली युज्ड इन जनरल सर्जरी. कुठली सर्जरीमध्ये, प्रत्येक सर्जरीमध्ये ह्याची योगदान आहे. ओके, जनरल सर्जरी. ओके, आणि डेंटल सर्जरीमध्ये पण म्हणा. ओके, आणि सुचरिंग वेळी तर खूप महत्वाचं आहे. सुचरिंग वेळी जे ग्रिप पकडायला. ओके, ज्यावेळी आपण ह्याला यूज करणार आहेत. ओके, आणि कशासाठी, टू होल्ड, काय होल्ड करणार, टू होल्ड स्किन म्हणा, आणि फेसिया, स्किन, स्पेसिया, आणि अदर एनी टफ टिश्यू म्हणा, जी हार्ड असते, ज्याला आपण पकडतो, टफ टिश्यू. ओके, कधी, विल सुचरिंग वेळी ह्याला आपण पकडायला यूज करतो टूथ फोरसेप. ओके, एवढं लक्षात आलं. हे काय करतो, प्रोव्हाइड एकदम घट्ट. ओके, फिरून ग्रिप, कसे, विदाउट स्लिप नाही होत, म्हणजे स्लिप होऊ देत नाहीये. ओके, विदाउट स्लिपिंग. ओके, अजून एक मेन काय माहिती आहे का, नॉट युजली युज्ड फॉर, कधी कुठे नाही यूज करायचं आहे, जे डेलिकेटेड.
ओके, डेलिकेटेड टिश्यू आहे. ओके, डेलिकेटेड टिश्यू म्हणजे काय, काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, नाजूक. ओके, जे नाजूक टिश्यूज वगैरे आहे त्याला पकडायचं नाही. ओके हे बवेल वगैरे पकडायचं नाही बरं का ह्याला, नाहीतर पोलच पडते. ओके, हे तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे. ओके, टूथ फॉर शेप तुम्ही बघितला कसं आहे बघा, पुढे टूथ सारखं दिसतंय. ओके, एवढं तुम्ही बघितला. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स, ओके, द नर्स केअर करते फॉर अ पेशंट हु हॅज अ IV विथ फिवर. बघा म्हणजे IV कॅन्युला लावलेला आहे पेशंटला आणि पेशंटला काय होत आहे, फिवर होत आहे, चिल्स होत आहे, मलाज होत आहे आणि टेकिकार्डिया पण होत आहे बरं का. टेकिकार्डिया सोबत टेकिपनिया पण आहे, हायपोटेन्शन आहे आणि अल्टर्ड मेंटल स्टेटस. बरोबर, अरे भयानक झालेली की पेशंटचं. ओके, द नर्स शुड सस्पेक्ट. ओके, बघा पेशंट आहेत, पेशंटची केअर चालू आहे, नर्सिंग ऑफिसरने करताय, पण पेशंटला IV लावलेला आहे. काय होत आहे पेशंटला बघा, विथ फिवर. ओके, बघा लक्षात घेऊया आपण, इथेच आपण नोट करून बघूया आपण प्रिव्हियस क्लासले कसे केले. ओके, फिवर आहे बरं का. फिवरला काय इंडिकेटर करतो आपण, फिवर होता, चिल्स आहे आणि मलाज. हे काय इंडिकेटर करतो, हे इंडिकेट करतो इन्फेक्शन सायन्सचे, म्हणजे काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, मग डायरेक्ट इन्फेक्शनचं जे खाली ऑप्शन दिलं टेक करायचं का नाही. मग अजून काय काय दिलेलं आहे, टेकिकार्डिया दिलेलं आहे. काय दिलंय, टेकिकार्डिया दिलंय. ओके, आणि टेकिपनिया दिलेलं आहे. हे काय इंडिकेशन करतो, की करतो सिस्टमिक. ओके, सिस्टमिक इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स. बघा इन्फेक्शन एवढी वाढले, सिस्टमिक म्हणजे जे आपली सिस्टम आहे जे काय होतंय, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स देत आहे. ओके, इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स म्हणून काय टेकिकार्डिया आणि टेकिपनिया होत आहे. म्हणजे हे फक्त इन्फेक्शन नाही आहे एवढं लक्षात आलं आपल्याला. मग अजून कुठले, हायपोटेन्शन आहे आणि त्याच्यासोबत काय, अल्टर्ड मेंटल स्टेटस. ओके, हायपोटेन्शन त्याच्यासोबत आहे काय, अल्टर्ड म्हणजे अल्टर झालेलं आहे कशाची, मेंटल स्टेटस. ओके, मग हे बघितलं तर काय लक्षात येते आपलं, त्याचं लक्षात येते आपले जे काय ओव्हर टिश्यू परफ्युजन आहे. कुठे, ब्रेनमध्ये किंवा हार्टमध्ये. हायपोटेन्शनमध्ये हार्टमध्ये जी व्हॉल्यूम आहे जे कमी झालेलं आहे आणि कमी होऊन काय ब्रेनला कमी रिस्पॉन्स म्हणजे ब्लड भेटायला, म्हणून काय ओव्हर टिश्यू परफ्युजन. ओके, परफ्युजन असू शकतो. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, प्रोग्रेसिंग टू सेप्टिक शॉक. ओके, सेप्टिक शॉक. बघा सेप्टिक का म्हटलं मी, सेप्टिक शॉकच का म्हटलं, कारण वरती बघा कुठले फिवर, चिल्स, मलाज वगैरे आहे, इन्फेक्शन पण असू शकतो आणि टेकिकार्डिया आणि टेकिपनिया पण आहे. ओके, सेप्टिक शॉक प्रोग्रेस आहे बरं का, आपण डायरेक्ट हे नाही केलं. ओके, एवढी डाऊट येऊ शकते आपल्याला. ओके, चला आपण एक एक बघूया. पहिले कुठले, पहिली छोटे सेप्सिस बघूया. नाही सेप्सिस नको, इन्फेक्शन बघूया आपण. इन्फेक्शन आणि सेप्सिस मधलं डिफरन्स पण माहिती पाहिजे आपल्याला. कुठलं बघतो आपण, इन्फेक्शन आणि सेप्सिस दोन्ही वेगळं आहे बरं का. इन्फेक्शन मध्ये काय होणार, ही लोकलाइज्ड आहे एका जागेवरती. ओके, लोकलाइज्ड काय म्हणू शकतो आपण, इन्व्हेजन. लोकलाइज्ड इन्व्हेजन बाय काय, मायक्रो ऑर्गॅनिझमची एका जागा ठिकाणी. ओके, लोकलाइज म्हणजे एक स्पेसिफिक जे लोकेशन आहे तिकडे होतं. ओके, एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, IV साईटमध्ये. ओके, IV साईटमध्ये काय काय होऊ शकतं, IV साईट म्हणा आणि युरिनरी ट्रॅक्ट म्हणा. ओके, हेच बघितलं काय काय होऊ शकतं याच्यामध्ये, सिम्पटम्स. ओके, जे सिम्पटम्स दिसणार आहे, काय दिसणार, रेडनेस दिसणार. ओके, त्याच्यासोबत स्वेलिंग दिसणार आणि त्याच्यासोबत पेन दिसणार. ओके, मग बघा इन्फेक्शन आहे, आपण हेच नाही लिहिलो, फिवर दिसणार, ही सगळी याच्यामध्ये दिसणार आहे. मग एक लक्षात घ्यायचं आहे काय, डज नॉट नेसेसरीली काय म्हणू शकतो आपण, कॉज सिस्टेमिक कोलॅप्स. याच्यामध्ये सिस्टेमिक कोलॅप्स वगैरे होत नाहीये. फक्त काय होत आहे, जी आपल्याला सिम्पटम्स दिसणार आहे, फक्त रेडनेस होणार, स्वेलिंग होणार, पेन, फिवर एवढीच असणार आहे. जे सिस्टमॅटिक कोलॅप्स होता, ओके, कुठल्या टेकिकार्डिया होता आणि टेकिपनिया होता, असली काही बंदकडत पडत नाहीये. कुठली इन्फेक्शन फक्त काय दाखवणार, ही रेडनेस दाखवणार, फक्त लोकलाइज. आता समजा काय होता, पेशंट IV साईट होता, IV कॅथेटर लावलेलं आहे ते बघ, पण ज्यावेळी इन्फेक्शन होतं फक्त काय होणार, जी एरिया आहे रेडनेस होणार आणि स्वेलिंग होणार आणि पेन होणार, त्याच्यासोबत फिवर असणार. ओके, सिस्टमॅटिक कोलॅप्स ही कोलॅप्स नाही होणार आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. हे झालं इन्फेक्शनचं. ओके, दुसरं काय होतं, सेप्सिस. ओके, सेप्सिस
आपण आता सेप्सिस बद्दल बघूया. ओके, लक्षात आलं ना इन्फेक्शन म्हणजे काय, हे लोकलाइज्ड होता बरं का. सेप्सिस, सेप्सिस मध्ये काय होतं माहितीये का, SIRS त्याच्यासोबत प्रूव्हन म्हणा किंवा सस्पेक्टेड इन्फेक्शन. काय सस्पेक्टेड इन्फेक्शन, इन्फेक्शन प्रूव्ह झाले किंवा काय सस्पेक्टेड आहे इन्फेक्शन. बघा आता काय SIRS लक्षात आलं तुम्हाला. SIRS म्हणजे काय, SIRS म्हणजे सिस्टेमिक. ओके, जे सिस्टमॅटिकली इन्व्हॉल्वमेंट होणार आहे. सिस्टमॅटिक इन्फ्लामेटरी काय म्हणतो बघा मी, इन्फ्लामेटरी सिस्टमॅटिक आपलं जे सिस्टम आहे. ओके, काय होणार आहे, रेस्पॉन्स सिंड्रम भेटणार आहे आपल्याला. रेस्पॉन्स सिंड्रम. ओके, सिंड्रम म्हणजे काय, ग्रुप ऑफ सिम्पटम्स. ओके, एवढी काय काय भेटणार आहे आपल्याला बघा याच्यामध्ये बॉडी जनरलाइज्ड काय होणार आहे, जनरलाइज्ड इन्फ्लामेटरी रिॲक्शन देणार आहे. इन्फ्लामेटरी रिॲक्शन ट्रिगर टू ट्रिगर. बघा ह्याच्यामध्ये काय काय भेटणार आपल्याला, ट्रिगर्स ह्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे म्हणजे क्रायटेरिया. ओके, कुठल्यामध्ये बघतो आपण, SIRS म्हणजे काय, सिस्टेमिक इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम मध्ये बरं का. ही सेप्सिस मधलं आहे. सेप्सिस मध्ये दोन्ही असतो, SIRS त्याच्यासोबत सस्पेक्टेड किंवा परफेक्टली इन्फेक्शन झालेलं आहे म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये क्रायटेरिया कसा असतो, क्रायटेरिया. ओके, याच्यामध्ये 2 क्रायटेरिया तरी असायलाच पाहिजे. ओके, मोर दॅन 2. एक आहे टेम्परेचर मोर दॅन 38 डिग्री पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा लेस दॅन 36 डिग्री सेल्सिअस पाहिजे. ओके, हे एक झालं. आणि दुसरं आहे हार्ट रेट किती असायला पाहिजे, मोर दॅन 90 पर मिनिट पाहिजे, बीट पर मिनिट. आणि रेस्पिरेशन रेट किती पाहिजे, RR हे पण पाहिजे, मोर दॅन 20 ब्रीथ पर मिनिट. ओके, आणि किंवा त्याच्यासोबत आपले PaCO2 पण लेस दॅन 32 mmHg पण असतो. ओके, एकदा ह्याला पण आपण काउंट करतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर WBC कसा असायला पाहिजे, मोर दॅन 12K. ओके, आणि लेस दॅन किती, 4 ते 11,000 होते, पण मोर दॅन 12K इकडे 4K एवढी असायला पाहिजे. ओके, हे काय क्रायटेरिया आहे. ओके, कशासाठी बघितलं आपण, SIRS म्हणजे सिस्टमॅटिक इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. ओके, रिस्पॉन्स सिंड्रोम. ओके, याच्यामध्ये ही क्रायटेरिया बघायला दिसते आपल्याला म्हणजे भेटते आपल्याला. ओके, आपण सेप्सिस मध्ये काय काय बघितलं बघा. सेप्सिस मध्ये SIRS आणि इन्फेक्शन दोन्ही असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार बघा सेप्सिस मधलं. ओके, इकडे मेन्शन करतो मी सेप्सिस मधलं बरं का. सेप्सिस मधलं बघतोय आपण. ओके, आता सेप्सिस मध्ये काय काय भेटते आपल्याला, त्याची कॉज कुठली असणार आहे सेप्सिस साठी. त्याच्यामध्ये असणार आहे इन्फेक्शन. ओके, इन्फेक्शन म्हणा, ट्रॉमा म्हणा. सेप्सिस बद्दल आपण परत आलोय बरं का. बर्न्स म्हणा, अजून काय म्हणू शकतो आपण, पॅन्किटायटिस. हे सगळे जे इन्फेक्शन आहे ह्याच्यामध्ये कॉजेस आहे. ओके, हे ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, जे ब्लड स्ट्रीम असतो. ओके, ब्लड स्ट्रीम मध्ये काय होते, वाईडन स्प्रेड होतो. वाईडन स्प्रेड काय, इम्युन रेस्पॉन्स. ओके, इम्युन रेस्पॉन्स. ओके, लक्षात आलं. जे ब्लड बघा काय जाणार आहे ब्लड स्ट्रीम मध्ये, जे बॅक्टेरिया. ओके, जे इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, कुठे जाणार आहे, ब्लड स्ट्रीम मध्ये जाणार आहे. मग काय, वाईडन स्प्रेड इम्युन रिस्पॉन्स सगळीकडे पसरणार आहेत. ओके, ज्यावेळी कुठली रिएक्शन दिसते, ही सेप्सिस होणार आहे ज्यावेळी दिसणार आपल्याला. ओके, कसे दिसणार आपल्याला म्हणजे सिम्पटम्स काय काय येणार. ओके, बघा काय म्हणतोय मी, जी इन द स्टेजमध्ये काय, जे इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन झाल्यावर काय, जी बॅक्टेरिया किंवा कुठली पण असो मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे जाणार, ब्लड स्ट्रीम मध्ये. ज्यावेळी वाईडन स्प्रेड इम्युन रिस्पॉन्स सगळीकडे पसरणार. ज्यावेळी कुठली सिम्पटम्स आपल्याला दिसणार फिवर. ओके, त्याच्यासोबत टॅकिकार्डिया. ओके, टॅकिकार्डिया आणि त्याच्यासोबत टॅकिपनिया. ओके, त्याच्यासोबत ओके हायपोटेन्शन म्हणा, हायपोटेन्शन, त्याच्यासोबत कन्फ्युजन आणि ऑर्गन डिस्फंक्शन. एवढी सिम्पटम्स आपल्याला दिसणार आहे. ओके, मला वाटतं तुम्ही कन्फ्युजन झाला असेल. परत एकदा सांगतो बघा. आपण पहिल्यांदा काय बघितलं, कुठे गेलं आपलं, पहिला बघितलं आपण इन्फेक्शन काय आहे, ही लोकलाइज्ड इन्व्हेजन आहे जी फक्त एका जागेवरती होणार आहे. एक्झाम्पल आपण IV साईट म्हटलो, फक्त काय मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे इन्व्हेजन होणार आहे. त्यावेळी काय दिसणार आपल्याला, रेडनेस दिसणार, स्वेलिंग दिसणार, पेन दिसणार आणि फिवर दिसणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सिस्टमॅटिक कोलॅप्स आहे. ओके, जी काही गडबडत नाहीये म्हणजे फक्त एवढी सिम्पटम आपल्याला दिसणार आहे. ओके, म्हणजे सिस्टमॅटिक म्हणजे कुठले, आपलं टॅकिकार्डिया, टॅकिपनिया असो, हायपोटेन्शन, हायपरटेन्शन असलं आपल्याला काही भेटायला नाही भेटणार. ओके, हे इन्फेक्शन झालं. मग त्याच्यानंतर आपण कुठेला आलतो,
सेप्सिसमध्ये दोन सेप्सिस म्हणजे काय, याच्यामध्ये SIRS म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्फ्लामेटरी रिस्पॉन्सचे जे आहे सिंड्रम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम्स ही सगळी दिसणार. त्याच्यासोबत काय असणार आहे, इन्फेक्शन पण असणार आहे. हे दोन्ही मिळून काय सेप्सिस. ओके, परत एकदा सांगतो, सेप्सिस म्हणजे काय, इन्फेक्शन असतो प्रूव्हन किंवा सस्पेक्टेड, त्याच्यासोबत सिस्टमॅटिक इन्फ्लामेटरी जे रेस्पॉन्स सिंड्रम आहे, मॅक्झिमम जे सिम्पटम्स जे दिसणार आहे कसे, बॉडी जनरलाइज्ड इन्फ्लेमेटरी रिएक्शन टू ट्रिगर. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय दिसणार आपल्याला, एक क्रायटेरिया, ह्याच्यापेक्षा हे कशाचे, SIRS चे, हे कशासाठी SIRS ची क्रायटेरिया. ह्याच्यामध्ये काय असतो, टेम्परेचर जास्त असतो 38 पेक्षा, आणि हार्ट रेट 90 पेक्षा जास्त, रेस्पिरेशन 20 पेक्षा जास्त, WBC 12 पेक्षा जास्त, एवढी ही क्रायटेरिया आहे SIRS ची. पण हे दोन्ही मिळून काय होते, ह्याच्यामध्ये होणार आहे सेप्सिसमध्ये काय होणार, ह्याच्यामध्ये कॉज असणार आहे इन्फेक्शन, बर्न आणि पेनकिटायटिस. ओके, यावेळी काय होणार, जे ब्लड स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया घुसणार आणि वाईड अँड स्प्रेड इम्युन रिस्पॉन्स सगळीकडे पसरणार. रिएक्शन कुठली भेटणार, म्हणजे क्लिनिकल फीचर्स, फिवर भेटणार आपल्याला बघायला, टॅकिकार्डिया, टॅकिपनिया, हायपोटेन्शन, कन्फ्युजन, ऑर्गन डिस्फंक्शन, एवढी सेप्सिसमध्ये आपल्याला भेटणार आहे. ओके, आता मला वाटतं तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, आता शेवटचं काय होतं, ओके आता राहिलं डी. बघा सेप्सिस आपण बघितलं, ओके इन्फेक्शन बघितलं, लोकलाइज्ड होता, ओके इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम हे पण बघितलं आपण. मग आता राहिलं कुठलं, DIC. ओके, DIC. ओके, DIC म्हणजे काय, इथेच दिलेलं बघा, काय डिसएमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कॉग्युलेशन, जे इंट्राव्हेस्क्युलर मध्ये काय होणार आहे, कॉग्युलेशन होणार आहे. ओके, हे काय, हे लेट कॉम्प्लिकेशन आहे बरं का, लेट कॉम्प्लिकेशन कशाची, सिव्हिअर सेप्सिसची. सिव्हिअर सेप्सिस मधला लेट कॉम्प्लिकेशन आहे, हे पण लक्षात राहायचे. त्याच्यामध्ये काय होणार, वाईड अँड स्प्रेड. ओके, वाईड अँड स्प्रेड क्लॉटिंग सगळीकडे ही पसरणार आहे. ओके, वाईड अँड स्प्रेड क्लॉटिंग इन कुठे, मायक्रो सर्क्युलेशन, जी शेवटचं सर्क्युलेशन आहे आपलं. ओके, वेन आर्टरी वगैरे जोडते बघा तिकडे. ओके, सेल नियर सेल. ओके, मायक्रो सर्क्युलेशन. यावेळी काय होणार आहे, काय कंज्युम क्लॉटिंग. ओके, मी डायग्राम दाखवतो तुला, तुम्हाला कळते. ओके, कंज्युम क्लॉटिंग. ओके, क्लॉट एक काय करणार आहे, कंज्युम करणार आहे एका ठिकाणी. क्लॉटिंग जे फॅक्टर्स कामाला येते. ओके, ह्याला काय एका ठिकाणी कंज्युम होणार. ज्यानंतर काय होणार, ब्लिडिंग टेंडन्सी वाढणार. ओके, लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतो, ज्यावेळी हे काय लेट कॉम्प्लिकेशन ऑफ सिव्हिअर सेप्सिस आहे, त्यावेळी वाईड स्प्रेड क्लॉटिंग आहे, ती काय कुठे होणार आहे, मायक्रो सर्क्युलेशन मध्ये होणार, एका ठिकाणी होणार. ज्यावेळी जे क्लॉट होणार आहे तिकडे काय होणार, सगळे कंज्युम होणार, म्हणजे सगळी तिकडे जाणार. कुठली आपली जे क्लॉटिंग फॅक्टर्स नॉर्मली कामाला येते ते तिकडे जाणार. म्हणून काय दुसरीकडे काय असणार, ब्लिडिंग टेंडन्सी. तुम्हाला मी एक डायग्राम मध्ये दाखवतो. ओके, बरं का, ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय दिसते बघा, सायडन सिम्पटम्स ह्याच्यामध्ये काय दिसणार आपल्याला, ब्लिडिंग IV साईट. ओके, ब्लिडिंग IV साईट म्हणा. ओके, हे दिसणार आपल्याला. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, ब्रुजिंग म्हणा. आणि प्रोलॉंग्ड काय भेटणार आपल्याला, प्रोलॉंग्ड APTT आणि त्याच्यासोबत PT ही रिपोर्ट आपल्याला लेंदी भेटणार आहे. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, लो प्लेटलेट. ओके, माझ्याकडे एक डायग्राम आहे, तुम्हाला लक्षात येईल. ओके, कुठे गेला आपला डायग्राम, हे बघा, हे काय DICचं आहे, काय डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोगुलेशन. इंट्राव्हेस्क्युलर मध्ये जे कोगुलेशन होते. ओके, बघा हे रेअर आहे बट लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. बघा काय होतंय, एक्सेलरेटेड क्लॉटिंग. बरं का, काय एक्सेलरेटेड क्लॉटिंग विदिन द ब्लड वेसल्स मध्ये क्लॉटिंग होते. बघा इथे काय असे क्लॉट व्हायले. ओके, हे काय क्लॉट व्हायले. इट इन्क्रीज द कंझम्पशन. बघा ज्यावेळी क्लॉट होते, ज्यावेळी काय लागते, त्याला प्लेटलेट्स लागते आणि क्लॉटिंग फॅक्टर लागते. बघा फक्त क्लॉट होण्यासाठी फक्त ब्लड नाही, म्हणजे हे काहीतरी लागणार ना क्लॉट होण्यासाठी. काय लागणार, एक प्लेटलेट लागणार, एक क्लॉटिंग फॅक्टर लागणार. ज्यावेळी काय अनकंट्रोलेबल ब्लिडिंग होणार. आता समजा एक्झाम्पल काय देऊ तुम्हाला, समजा हे काय, हे 2 पाईप आहे. ओके, पाईप कसे काढू मी, ही 2 पाईप आहे. समजा इकडनं पाणी येते, कसं दाखवतो तुम्हाला. ओके, एक मिनिट, एक पाईप आहे म्हणजे इकडनं पाणी येत आहे बरं का, इकडनं पाणी येत आहे. ओके, आणि दुसरी पाईप आहे, ही पण काय होत आहे, इकडनं पाणी बाहेर पडत आहे. ओके, ही पाणी अडवण्यासाठी काय झालंय, इथं थांबले 10 माणसं. ओके, 10 माणसं, आणि इकडे पाणी थांबायला थांबले 10 माणसं. ओके, नॉर्मल फंडा सांगतो तुम्हाला. हे काय दोन्ही माणसं काय करायले, पाणी थांबवले दोन्हीकडनं. ओके, ज्यावेळी काय होतंय,
इकडे काहीतरी एक प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे काय सेप्सिस वगैरे काहीतरी झालेलं आहे. मग इथे काय थोडी माणसं काय झालेले आहे इकडे कमी पडले ही ह्याच्यासाठी, म्हणजे जे 10 माणसं होतं त्यांना काहीतरी झाले किंवा ओके इकडे माणसं कमी पडले काहीतरी प्रॉब्लेममुळे. मग काय काय झाले इथलं 4-5 माणसं ओके एक 5 माणसं किंवा 6 माणसं काय म्हणा इकडे आलेले आहे कशासाठी इकडे काम करण्यासाठी. मग इकडे काय झालं राहिले 4 माणसं. मग 4 माणसांना हे सांभाळणार नाहीये ओके पाणी थांबवायचं. मग काय होणार इथे ब्लिडिंग होणार. ओके इथं काय होणार ब्लिडिंग होणार. फक्त माझं सांगायचं एवढंच आहे इथलं जे कामाला होते त्यांनी काय केलं तिकडे गेलं. मग इथली जी कामं होते जे पेंडिंग पडणार म्हणजे जे क्लॉटिंग फॅक्टर काहीच नाही राहणार. म्हणून काय इकडे काय होणार आहे ब्लिडिंग होणार आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. ओके जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहे आपण परत नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके सगळ्यांनी काय करायचं चॅनलला लाईक करायचंय कॉमेंट करायचंय. बघा तुमची फीडबॅक महत्वाचा आहे बरं का. फीडबॅक महत्वाचा आहे. ओके फीडबॅक देत जावा कमेंटमध्ये आणि शेअर करा तुम्हाला आवडलं असेल तर. आणि सबस्क्राईब करा त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबून ठेवा. आपण कुठे कुठे अवेलेबल आहे यूट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके मेनली कोणाला पाठवायचं आहे BSc नर्सिंग स्टुडंट आणि GNMG स्टुडंट आहे. ओके 3rd इयर किंवा फायनल इयरला आलेला आहे आणि DHS DMER ओके त्याच्यासोबत आपली नॉर्सेटची तयारी करणारी सगळी स्टुडंटकडे ही चॅनल पाठवा. ओके चला मग लवकरात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.